लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त आता मात्र आपल्याला एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कलाचे डिझाइन तर आता आवडलेले आहेतच, पण या सगळ्यामध्ये कलाला मोठी ऑफर आली आणि मग मात्र अद्वैतने कलासाठी ती ऑफर नाकारत आपल्याकडून जबरदस्त ऑफर दिलेली आहे। आता स्वामीनाथन हे सगळे डिझाइन पाहतात। स्वामीनाथननी डिझाइन पाहिल्यावर अद्वैतच्या स्टाफने केलेले डिझाइन काही स्वामीनाथनला आवडत नाहीत आणि त्यामुळे त्या डिझाइन स्वामीनाथनला बिलकुल आवडत नाहीत आणि मग ते सांगतात, चांदेकर तुमच्याकडे फक्त 1 तास आहे, या तुमच्या सगळ्या डिझाइन तुमच्याकडे ठेवा। खूप मोठ्या विश्वासाने मी तुमच्याकडे आलो होतो, पण अशा डिझाइन तुमच्याकडून ऐकायला मिळतील किंवा पाहायला मिळतील अशी अजिबात अपेक्षा नव्हती। 1 तासामध्ये डिझाइन पाठवायचे असतील तर पाठवा, मला आवडलं तर ठीक, नाही तर हे डील कॅन्सल। कारण कसं आहे ना, वैयक्तिक संबंध वेगळे आणि त्यानंतर प्रोफेशनल संबंध वेगळे। तुमच्या आबा चांदेकरांना मी खूप मानतो, आबा चांदेकरांना मानत असलो तरी सुद्धा जर मला डिझाइन नाही ना आवडल्या तर मी हे डील कॅन्सल करायला पुढे मागे बघणार नाही। मी हडाचा बिझनेसमॅन आहे। आता अद्वैतला चिंता पडते, हे जर का डील आपल्याकडून कॅन्सल झालं तर मार्केटमध्ये सुद्धा आपलं नाव खराब होऊ शकतं आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा आपले ह्याचं डाऊन सगळं होऊ शकतं। मग काय करायचं असा विचार करत आता मात्र अद्वैतने आपल्या सगळ्या डिझायनरला कामाला लावलेलं असतं। सगळे डिझायनर जिथे काम करतात तिथेच आता कला सुद्धा येते, कारण कलाला आबांनी पाठवलेलं असतं चांदेकरांच्या ऑफिसमध्ये की जा तिकडे काही अद्वैतला मदत हवी असेल तर पहा। मग कला येते, काय झालं असं विचारलं असता अजूनही कोणतंही डिझाइन फायनल झालं नाही, कारण त्यांना कोणतंही डिझाइन अजूनही आवडलेलं नाही हे कलाला समजतं। मग कला ताबडतोब आता तिथल्या एका डिझायनरला सांगते, तुझं सगळं सामान मला दे, मी डिझाइन काही बनवते आणि त्या डिझाइन तुझ्या म्हणून तू आता आतमध्ये नेऊन सांगायचं आहेस। असं म्हटल्यावर ती सांगते, मॅडम पण कसं? यावरती कला म्हणते, हे बघ तुला मी नंतर सगळं समजावून सांगते, पण आत्ता सध्या तुला माझ्या डिझाइन आहेत त्या तुझ्या म्हणून न्यायला लागतील, मला पटकन सगळं सामान दे। आणि मग कला फटाफट तिला जेवढं शक्य होईल त्या डिझाइन काढण्याचा प्रयत्न करते आणि त्या डिझाइन 1 तासामध्ये काढून तिच्या 4 डिझाइन तयार होतात। त्यानंतर कला सांगते, एक काम करायचं आहे, तू ह्या डिझाइन तुझ्या डिझाइन म्हणून आत नेऊन दे आणि कला बाहेर वाट पाहत बसते। तोपर्यंत ती मुलगी तिच्या डिझाइन आता अद्वैतकडे नेऊन देते। अद्वैतला अजूनही माहित नसतं की या डिझाइन कलाने काढल्यात, त्यामुळे तो त्या डिझाइन आपल्या डिझायनरच्या समजून त्या लगेचच ताबडतोब त्यांच्या समोर सादर करतो। त्यांच्या समोर डिझाइन सादर केल्यावरती मग मात्र आता स्वामीनाथन खूप खुश होतात आणि काय, ह्या डिझाइन दाखवायला इतका वेळ लावलात तुम्ही, मग या डिझाइन का नाही आम्हाला आधी दाखवल्या गेल्या? म्हणजे मला खूप आवडल्यात ह्या डिझाइन, ताबडतोब आपलं डील मान्य आहे। म्हणजे या डिझाइन सारख्या डिझाइन जर मला नेहमी मिळत असतील ना तर तुमच्यासोबत आमचं कॉन्ट्रॅक्ट मी अगदी फिक्स करून टाकतो, म्हणजे आपलं हे 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होईल जर तुमची ही डिझायनर काम करणार असेल तर। अद्वैत म्हणतो, का नाही, ती तर आमची पर्सनल डिझायनर आहे आणि ही पर्सनल डिझायनर आमची नेहमी आमच्याकडेच राहणार आहे ना, त्यामुळे तुम्ही कसलीही चिंता करू नका। या सगळ्यामध्ये तुम्हाला ताबडतोब त्या डिझायनरच्या कधीही तुम्ही मागणी कराल तेव्हा मागण्या मान्य होतील। त्यावरती आता मात्र इकडे लगेच स्वामीनाथन म्हणतात, मला त्या डिझायनरला भेटायला नक्की आवडेल। असं म्हटल्यावर ती कला पटकन लांब पडते आणि त्याच डिझायनरला, म्हणजे जिला तिने आपले पेपर दिलेले असतात तिलाच आत पाठवते। तोपर्यंत इकडे नैनाला कळालेलं असतं की या सगळ्यामध्ये कला ऑफिसला गेली, आबांनी तिला ऑफिसला पाठवले, ऑफिसमध्ये हिचीच चलती होईल, ते काही नाही, मला पण ऑफिसला जायला पाहिजे असा विचार करत नैना सुद्धा ऑफिसला जायला निघते की स्वामीनाथनच्या समोर पुढे मागे करून आपण काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळवू, म्हणजे आपल्याला काहीतरी ब्रँड अँबॅसिडरचं काम मिळेल असं म्हणत ती सुद्धा ऑफिसला जायला निघते। त्यावेळेला आबा तिला थांबवतात, थांब, कुठे चाललीस तू असं म्हणत आबा तिच्या अंगावरती ओरडतात। यावरती ती सांगते, काही नाही, मी कुठे जाणार आहे, मी जरा ऑफिसला जाऊन येते। यावरती आबा म्हणतात, खबरदार, ऑफिसला तुझं काही काम नाहीये, जिचं काम आहे तिला मी ऑफिसला पाठवलेलं आहे आणि त्यामुळे तू ऑफिसला जाण्याची काही गरज नाही असं म्हणत फायनली आता मात्र तिला ऑफिसमध्ये जाऊ नको असं आबांनी ठाम सांगितलेलं असतं। आबांच्या या निर्णयामुळे आता मात्र नैना थोडीशी अपसेट होते आणि तिकडून निघून जाते। इकडे कला बाहेर उभी असते, तोपर्यंत ती पर्सनल असिस्टंट ही आत जाते।
आता ही पर्सनल असिस्टंट आतमध्ये आल्यावरती अद्वैत म्हणतो, ही बघा, याच असिस्टंटने माझ्या सगळ्या डिझाईन बनवलेल्या आहेत, आतापर्यंतचं प्रत्येक काम तीच माझं व्यवस्थित करत आलेली आहे, त्यामुळे आता तुम्ही 5 वर्षाचं डील करणार आहात तर हिला सुद्धा मी 5 वर्षासाठी तुमच्या डिझाईन करण्यासाठी असिस्ट करण्यासाठी मीच तिला अपॉइंट करून टाकतो, आपण बॉन्डच तसा करूया। यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो, तुला ते कौतुक करतायत, मग ह्या डिझाईन तू आधी का नाही बनवल्यास असं म्हणत तो आता तिला प्रश्न विचारायला लागतो। त्यामुळे ती गडबडते, कारण ह्या डिझाईन तिने बनवलेल्याच नसता, ती त प करायला लागते। यावरती स्वामीनाथन म्हणतात, काय आहे तुम्ही असं का करताय, या सगळ्या डिझाईन तुम्हीच बनवल्यात ना, मग या डिझाईन तुम्ही बनवल्या असाल तर याचं इन्स्पिरेशन काय, किंवा ह्या डिझाईन मार्केटमध्ये नॉर्मल नाही आहेत, या डिझाईन बेसिकच आहेत, पण बेसिकमध्ये ॲडव्हान्स ॲड करून या डिझाईन सर्वसामान्यांना आवडण्यासारख्या केल्यात, म्हणजे आपले क्लायंट जरी सुद्धा हेच एक्सक्लुझिव्ह असले तरी आपले क्लायंट साधे सुद्धा आहेत, आणि त्यामुळे तुम्हाला हे डिझाईन कुठून सुचले हे पण कळणं मला भाग आहे। मग ती मुलगी तत्पप्प करत सांगायला लागते, खरं सांगू का, तर या डिझाईन मी नाही बनवल्यात। अद्वैत म्हणतो, काय, यावरती ती मुलगी सांगते, हो, या डिझाईन खरं तर आपल्या कला मॅडम आहेत ना, तुमच्या मिसेस कला चांदेकर यांनी बनवल्यात। आता मात्र स्वामीनाथन वरती खूप मोठी हादरण्याची वेळ येते आणि ते म्हणतात, काय, चांदेकर तुमच्या मिसेस इतकं छान डिझाईन बनवतात आणि हे तुम्हाला माहिती नाहीये, आणि त्यांनी या मुलीच्या हातात का डिझाईन पाठवले, मला त्यांना भेटायचं आहे। आता अद्वैतला काहीच पर्याय नसतो, कलाला आतमध्ये बोलवायला लागतं। कला आता त्या मुलीला म्हणते, तू माझं नाव का सांगितलंस, यावरती ती मुलगी सांगते, ते मला या डिझाईनचं ओरिजिन कुठून हे सगळं विचारतायत, मग ते सगळं तुम्हीच सांगू शकाल ना। आता कला आत येते, त्यावरती इम्प्रेस झालेले स्वामीनाथन म्हणतात, तुम्ही ह्या डिझाईन काढल्यात, पण मला ना याचं ओरिजिन कुठून आहे, या तुम्हाला सुचल्या कुठून हे जाणून घ्यायची जास्त उत्सुकता आहे, त्या डिझाईन पेक्षा मला त्याची हिस्ट्री जाणून घ्यायची आहे। मग कला गप्प थोडी बसते, कला सांगते, खरं तर माझं एक छोटंसं स्टोअर आहे, त्याच्यामध्ये मी ना देवीच्या मूर्ती बनवते आणि त्याचबरोबर रुखवतीचं सामान करते। देवीच्या मूर्ती बनवताना मी आपले ट्रेडिशनल जे जुने दागिने असतात ना देवीच्या याचे, त्याचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे ऍक्च्युली मला पुढे शिकायचं होतं, पण तसं मला शिकता नाही आलं, पण मी जुने चित्र किंवा आपले जुने जे केव्ज वगैरे आहेत तिथे सुद्धा जाऊन आले, तिथल्या सुंदर डिझाईन पाहिलेल्या आहेत, आणि देवीच्या अंगावरती कोणत्या डिझाईन सूट होतात ना ते सगळं मी स्टडी केलेलं आहे, आणि त्यामुळे त्या स्टडीचा उपयोग करून मी हे डिझाईन बनवले, तुम्हाला आवडले यात मला आनंद आहे। आता अद्वैत गडबडतो, आता ह्यांना काय सांगायचं। यावरती ते म्हणतात, हे बघा, 5 वर्षासाठी तुमच्या चांदेकरांच्या सोबत मी कॉन्ट्रॅक्ट करेन, पण जर तुम्ही मला डिझाईन बनवून देणार असाल तरच, किंवा मी तुम्हाला अजून एक ऑफर देऊ शकतो, तुम्ही माझे पर्सनल असिस्टंट बनू शकता, आणि मला ज्या वेळेला गरज वाटेल त्यावेळेला मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करून माझ्या या सगळ्या कामाची जबाबदारी सोपवेन, तुम्हाला बँगलोरला यायची गरज नाहीये। कला काहीच बोलत नसते, अद्वैत गडबडतो, अरे बापरे, इतकं चांगलं डिझाईन ही बनवते, आपण हिला अंडर एस्टिमेट केलं, आणि जर हिने यांना होकार दिला तर तो थोडा वेळ गप्पच बसतो। त्यावरती कला म्हणते, कसं आहे ना, हे आमचं चांदेकर मेन्शन आहे, याच्यामध्ये चांदेकरांच्या इथे काहीही गरज असेल तर मी नक्की मदत करेन, तसं मी प्रोफेशनल नाहीये। यावर ते म्हणतात, तुम्ही प्रोफेशनल असण्याची गरज पण नाहीये, माझी ऑफर मान्य असेल तर सांगा। अद्वैत म्हणतो, नाही, ती तुमची ऑफर कशी मान्य करू शकेल, कारण इकडे आमच्याकडे डिझायनर म्हणून तीच आता काम करणार आहे, कारण ज्या डिझायनरने तुमचं कॉन्ट्रॅक्ट हे केलेलं आहे 5 वर्षाचं, तर ती आमचीच पर्सनल डिझायनर झाली ना, म्हणजे आतापर्यंत ती घरून काम करत होती, आता ऑफिसला येऊन काम करेल, असं म्हणत अद्वैतने चक्क म्हणजे आता इकडे कला बोलायच्या आधीच त्यांना नकार देऊन आपली बाजू मांडली असते। कला बघतच बसते, म्हणजे हाच चांदेकर जो मला सांगत होता की चल तुझ्या डिझाईन काय नाही, ते तू घरातले याद्या बनवायचं काम कर, तोच मला डिझायनर म्हणून अपॉइंट करतोय। यावरती कला म्हणते, खरं ना चांदेकर म्हणतो, हो, तर मग आता कलाला त्याच मुलीची पोस्टवरती पर्सनल असिस्टंट म्हणून अद्वैतने अपॉइंट सगळ्यांच्या समोर केलेलं असतं। धूमधडाक्यात कलाची चांदेकरांच्या बिझनेसमध्ये एंट्री झालेली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्वैतला कलाचं महत्त्व समजलेलं आहे। अद्वैतला कलाचं महत्त्व समजल्यामुळे आता मात्र कला काही यादी करण्यासाठी किंवा हे सगळं करण्यासाठी करत नाहीये, हे सत्य समजल्यामुळे अद्वैत आता भारावून गेलाय। कलाचं खरं महत्त्व कळल्यामुळे
5 वर्षासाठी तरी चांदेकरांची पर्सनल डिझायनर असिस्टंट म्हणून तिला आता जॉब मिळालेला आहे। चांदेकरांची ज्वेलरी डिझायनर म्हणून कलाचा जॉब तर फिक्स झालेला आहे। 5 वर्षाचं स्वामीनाथनचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे। त्यामुळे या सगळ्यामधून कला इंडिपेंडेंट झालेली आहे आणि या सगळ्याचा उपयोग आता कला आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी करण्यात असून त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाला उभारी, आपल्या कुटुंबाचं घर सोडवण्यासाठी करणार आणि मालिकेमध्ये कलाचा एक जबरदस्त स्टँड आपल्याला पाहायला मिळणार। अद्वैतला कलाचं महत्त्व समजल्यामुळे अद्वैतने कलाला रिस्पेक्ट दिलेला आहे आणि या सगळ्यामुळे त्यांच्या दोघांमधलं बॉन्डिंग स्ट्रॉंग होत दोघं जण आता एकमेकांच्या जवळ येणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे।